मित्रहो नमस्कार। समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे। काँग्रेस कमिटी कंधारच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी या बैठकीमध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला लागलेल्या गळतीला सावरण्याचा प्रयत्न करीत पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पत्रकारांशी संवाद साधला। चला तर या माध्यमातून न्यूज पाहूया। कंधार शहरामध्ये कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यामुळे तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आणि तालुका काँग्रेसची कार्यकारिणी आणि इतर पदाधिकारी निवडण्याच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस केदार पाटील साळुंके, माझ्यासोबत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष शमीमजी अब्दुल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य अनिलजी मोरे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजयरावजी गोशीकर, आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस माधवजी डुंपले आणि आमच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माधवजी पोळे आज शहरामध्ये आलेलो होतो। विस्तृत अशी बैठक आज आदरणीय माजी आमदार ईश्वररावजी भुशीकर यांच्या निवासस्थानी पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्वानुमताने सर्वांनी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष कसा असावा त्या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली। काही नावही समोर आलेली आहेत आणि ती सर्व नावं आम्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष या भागाचे माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, जिल्ह्याचे खासदार आमचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण आणि ह्या भागाचे खासदार शिवाजीरावजी खरगे आणि ह्या सर्वांशी चर्चा करून अमित भैया देशमुख आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले असतील, या सर्वांशी चर्चा करून ह्या भागाचा सक्षम तालुका अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टिकोनातून जी प्रक्रिया चालू केलेली आहे ती नावं आम्ही पक्षाकडे देऊन ह्या मतदारसंघामध्ये आणि ह्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष सक्षम निवडून जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही लोकांना सहभागी करून तालुका कार्यकारिणीमध्ये काही सहभागी करून आणि ह्या भागातील जे काही सक्षम कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या पाठीमागे काम करत आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी संधी देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार। साहेब, लातूर लोकसभा आणि नांदेड लोकसभा या ठिकाणी दोन्ही खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत। असं असताना ही पदाधिकारी राजीनामे देऊन पक्ष सोडत आहेत, काय नेमकं कारण आहे? आणि बैठक घेतली त्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये दोन्ही तालुक्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते बैठका निश्चितपणे घेणार। जेव्हापासून ते निवडून आले दोन्ही खासदार असतील त्यांनी शासकीय बैठका कधीच घेतलेल्या नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठे खचीकरण वाटतं आणि आमदार बैठका घेत आहेत आणि आपले खासदाराला पावर असताना सुद्धा बैठका घेत नाही, त्यामुळे खचीकरण वाढली कार्यकर्ते। नाही, कार्यकर्त्याचं खचीकरण ह्या ठिकाणी म्हणता येणार नाही, कारण परवाच माळेगावच्या जत्रेच्या संदर्भामध्ये दोन्ही खासदारांनी माळेगावला बैठक घेतली आहे। त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा होती, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते विषय जे कार्यकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये दोन्ही तालुक्याचे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपण जे म्हणता की अजून खोलावरती जाऊन आपल्याला ज्या बैठका घ्यायच्या आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये बैठका घेतली। तुम्ही पक्ष निरीक्षक म्हणून पक्षवाढीसाठी काय प्रयत्न करणार आहात मतदारसंघात? मी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि इथली तालुका कार्यकारिणी सक्षमपणाने निवडण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षक म्हणून इथं आलेला आहे आणि जे तालुक्यामधून ज्या लोकांमधून ज्या कार्यकर्त्यामधून वर्षानुवर्षापासून जे लोक कार्य करत आहेत त्यांनी माझ्याकडे काही लोकांची शिफारस केलेली आहे, काही लोकांची नावं त्यांनी दिलेली आहेत। अजूनही मी शहरामध्ये अजून 5-6 ठिकाणी जाणार आहे, जे सिनियर लीडर आहेत ते इथे येऊ शकले नाही, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून पक्षाकडे मी त्यांचे नाव देणार आहे। पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राजीनामा देत असताना जिल्हा अधिकारी आजपर्यंत इकडे कुठे दिसत नाही, जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे या भागाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर आहेत, त्यांनीच मला या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलेला आहे आणि इथला जो अहवाल माझा गेल्याच्या नंतर इथला तालुका अध्यक्ष निवडला जाईल आणि त्या ठिकाणी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ह्या भागामध्ये येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार। कंधार लोहा दोन तालुक्यात दिला आहे, कंधार आणि लोहा दोन्ही पण तालुक्यात दिला आहे। आज मुलाखती कसं फक्त कंधार तालुक्याशी दोन्ही कंधार तालुक्याला मी आलेलो आहे आणि जे लोहा तालुका आहे लोहा तालुक्याला दुसरे निरीक्षक त्या ठिकाणी गेले 5 वाजता बैठक आहे, बैठक तिकडेच चालू। ओके।